आज फायनली भाऊच्या धक्क्यावर चावी चोर सापडलेला आहे. घरातून कोणी जरी बाहेर गेलं नसलं, तरी 9च्या 9 कंटेस्टंट परत नॉमिनेट झालेले आहेत. फिनालेसाठी जी गाडी आली होती, त्या गाडीमध्ये कोणी कोणाला चूज केलेलं आहे आणि चुगली रूममध्ये काय झालेलं आहे, या सगळ्याबद्दल बोलायचं आहे. तर चला एपिसोडची सुरुवात करूया. एपिसोड खरंच धमाल होता. गेमपेक्षा वेगळं काहीतरी आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळालं, म्हणजे कंटेस्टंटचे परफॉर्मन्स. कंटेस्टंटनी काय ताबडतोड परफॉर्मन्स दिलेले आहेत. विशेष करून सागर कारंडे आणि करण सोनवणेचा जो परफॉर्मन्स होता, हसून हसून पोट दुखायला लागलं. कमाल परफॉर्मन्स होता मित्रांनो. आणि सागर कारंडेने इकडे परत एकदा सिद्ध केलंय की त्याला कॉमेडीचा बादशाह का म्हटलं जातं. तर करण सोनवणेचा जो सोनवणे वहिनी कॅरेक्टर आहे, ते परत एकदा नवसंजीवनी देणारं होतं आणि करण जो आहे त्याचं स्किल जो आहे तो इकडे दाखवताना दिसला आणि दोघांचा परफॉर्मन्स बघताना खरंच खूप भारी वाटलं. दीपाली सय्यदचा काय डान्स होता. सुबक असा डान्स होता. 2 पोरी राधा पाटील आणि रुचिता जामदार या दोघींचा सुद्धा डान्स कमाल होता आणि रितेश भाऊंनी सुद्धा यांचे सगळ्यांचे परफॉर्मन्स एन्जॉय केले आणि मला वाटते तुम्ही सगळ्यांनी सुद्धा एन्जॉय केले असतील. आता येऊया मेन मुद्द्याकडे. कारण या छोट्या-छोट्या गोष्टीबद्दल बोलून मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. जे बोलण्यासारखं आहे, ज्या विषयी आपण चर्चा करू शकतो किंवा ज्या गोष्टी गेममध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात, त्याचबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या गोष्टीचा प्रश्न पडला होता, की नक्की चावी कुणी चोरली? फायनली ती गोष्ट सगळ्यांसमोर आलेली आहे. रितेश भाऊंनी चावी चोर जो आहे, तो सगळ्या महाराष्ट्राला दाखवलेला आहे आणि चावी अनुश्रीने चोरलेली आहे आणि ती स्वतः बोलते, की "मी चावी चोरलेली आहे. मी घरामध्ये कोणाला सांगणार नाही. हे घराच्या बाहेर गेल्यानंतरच या लोकांना समजेल." मी तुम्हाला कालपासून सांगतोय, की या मुद्द्यामध्ये दम नाहीये. हा मुद्दा उपोषण करण्यासारखा नाहीये. तरीसुद्धा या लोकांनी त्या मुद्द्याला चढवून एवढं मोठं केलं आणि स्वतःच तोंडावरती पडले. शेवटी बिग बॉसला सुद्धा हा मुद्दा एवढा मोठा नाही वाटला. म्हणून घरातल्या लोकांना नाही सांगितलं त्यांनी, की चावी कुणी चोरली होती. जर का बिग बॉसला हा मुद्दा मोठा करायचा असता, तर त्यांनी सांगितलं असतं, की अनुश्रीने चावी चोरलेली आहे. आता घरातल्या लोकांना तुम्ही बघून घ्या. पण बिग बॉसने तसं केलेलं नाहीये आणि मला असं वाटतं हे चावी कुणी चोरली प्रकरण फायनली शांत झालेलं आहे. प्रेक्षकांना सुद्धा त्याचं उत्तर मिळालेलं आहे आणि एकंदरीतच काय, अनुश्री माने ती चोर होती. पण अनुश्री मानेने काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. बिग बॉसच्या घरामध्ये चावी चोरणं असेल, करन्सी चोरणं असेल, हे एक नॉर्मल गोष्ट आहे. बाकी आयुष संजीव असेल किंवा सागर कारंडे असेल किंवा सचिन दादा असेल, या सगळ्यांनी त्या गोष्टीला थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न केला. पण त्या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये. मला असं वाटतं या सगळ्या लोकांना वाटत होतं ही चावी तन्वी आणि रुचिताने चोरलेली आहे, म्हणून सगळा ड्रामा चालला होता. जर का यांना कळलं असतं ती चावी अनुश्रीनं चोरलेली आहे, तर एवढा ड्रामा नसता केला किंवा त्यांचा संशय त्याच्यावरती असता, तरीसुद्धा या लोकांनी तेवढा ड्रामा नसता केला. तर एकंदरीतच काय, चावी चोर सापडलेला आहे आणि या मुद्द्याचा एंड रितेश भाऊंनी केलेला आहे. त्यानंतर रितेश भाऊंनी एक इंटरेस्टिंग टास्क घेतला आणि या टास्कमध्ये 5 ड्रायव्हर लोकांना बोलावलं आणि त्या ड्रायव्हर लोकांना तुमच्याबरोबर फिनालेमध्ये कोण असतील आणि त्यांच्याबरोबर तुम्ही पिकनिकला जाऊ शकता, या लोकांची नावं सांगायला सांगितली. पहिलं नाव आलं दिव्याचं. दिव्याने राकेश, सागर, दीपाली आणि आयुषचं नाव चूज केलं. म्हणजे या लोकांची एक बॉन्डिंग बनलेली आहे यातून दिसत आहे. दुसरं नाव होतं राकेशचं. त्यांनी सागर, दीपाली, प्राजक्ता आणि दिव्याचं नाव घेतलेलं आहे. आता प्राजक्ताचं नाव घेणं स्वाभाविकच होतं, कारण राकेश आणि प्राजक्ताच्या खूप साऱ्या गप्पा होतात. त्यानंतर बोलवलं कालू डॉनला. कालू डॉन, सोनाली, दिव्या, दीपाली आणि त्यांनी सागरचं नाव घेतलेलं आहे. आणि नंतर सोनाली आली. सोनालीने करण, तन्वी, प्रभू आणि ओमकारचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतंय प्रत्येकाने आपापल्या मर्जीतल्या लोकांची नावं घेतलेली आहेत आणि ठीक आहे, म्हणजे याने हे सिद्ध होत नाही की हे लोकं फायनलपर्यंत जातील. याने काही सिद्ध होत नाही. फक्त बिग बॉसचे मेकर्स हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते, की कोणाचं बॉन्डिंग कोणाबरोबर सध्या कसं चाललेलं आहे आणि पुढे ज्यावेळेस ग्रुप पाडायची वेळ येईल, त्यावेळेस बिग बॉसचे मेकर कशा पद्धतीने ग्रुप पाडतील, यासाठी हा टास्क घेण्यात आला होता. शेवटी रोशनला बोलावलं आणि रोशनने रुचिता, विशाल, तन्वी आणि सचिनचं नाव घेतलं. आता रितेश भाऊंनी इकडे सांगितलं, की बाकी लोकांनी अशी वरवर नावं घेतली होती, पण रोशनने जे नाव घेतलेलं आहे, ते आपल्या मनापासून घेतलेलं आहे. मनाच्या आतून घेतलेलं आहे आणि त्यांनी त्याच्या फॅमिलीचं नाव घेतलेलं आहे. आता बऱ्याच लोकांचा हा आरोप होता, की रोशनला मेकर्सच सपोर्ट करत नाहीत. अजून किती सपोर्ट करायला पाहिजे? बाकी लोकांना तर असं उडवाउडवीची नावं सांगितली, असं सांगितलं आणि रोशनने आपला परिवार सांगितलाय, असं भाऊंनी सांगितलं. म्हणजे या गोष्टीपेक्षा अजून किती रोशनला सपोर्ट करायला हवा? मला असं वाटतं, की आता रोशननी गेम दाखवण्याची गरज आहे.
बाकी गोष्टी बोलण्यापेक्षा जर का त्याचा गेम दिसला तर कदाचित तो अजून महाराष्ट्राला चांगला दिसेल असं सद्यस्थितीत वाटत आहे. या सगळ्यानंतर सगळ्यात मोठं दार उघडलं ते म्हणजे चुगलीचं दार. आता चुगलीचं दार उघडल्यानंतर पहिली चुगली जी आहे ती विशालसाठी होती. त्याच्यामध्ये करण आणि आयुष बोलत होते. दुसरी चुगली तन्वीसाठी होती. त्याच्यामध्ये करण, दिव्या, सोनाली, ओंकार बोलत होते आणि तिसरी चुगली जी आहे ती प्राजक्तासाठी होती. तिकडे तन्वी आणि अनुश्री बोलत होती. आता या लोकांना चुगल्या दाखवण्याचं कारण काय आहे? कारण ही लोकं घरामध्ये सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आहेत. विशाल जो आहे तो बिग बॉसमध्ये गेम खेळून आलेला आहे आणि त्याला हे दाखवायचं होतं, की तू ज्या लोकांबरोबर गप्पा मारतोय, ती लोकं तुझ्याबद्दल काय विचार करत आहेत आणि तन्वीला हे दाखवायचं होतं, की तू घरामध्ये आता आग जरी उगत असली, तरीसुद्धा तुझ्या मागं ही लोकं कशा पद्धतीने चर्चा करत आहेत. मला ही एक गोष्ट नाही आवडली, की ज्यावेळेस यांना चुगली समजलेली आहे, त्या चुगलीला यांनी रिॲक्शन द्यायला हवं होतं. पण या लोकांनी काही रिॲक्शन नाही दिलं. यांचं असं म्हणणं होतं, की आम्ही नंतर ह्या गोष्टी क्लिअर करू. मला असं वाटतं समोरासमोर क्लिअर झालं असतं तर प्रेक्षकांना मजा आली असती. पण आता यांच्या डोक्यामध्ये काय गेम प्लॅन चाललाय, कसा चाललाय, या गोष्टी आपण इकडे सांगू शकत नाही. आपल्याला त्या उद्या येणाऱ्या एपिसोडमध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये त्यांचा गेम प्लॅन काय आहे हे नक्की समजेल. पण चुगली कळूनही ही लोकं गप्प बसतात आहे. आता प्राजक्ताकडनं ही अपेक्षा होती. कारण प्राजक्ताला तिचं ते आगाऊपणाचं रूप दाखवायचंच नाहीये. तिला हे दाखवायचं की मी गोड आहे, मी चांगली आहे. म्हणजे ती बोलली पण, की माझ्या मनापासून आलेल्या अश्रूला जर का ही लोकं असं बोलत असतील, तर मी काय करू? तसंच तन्वी जी आहे, तिनं सुद्धा बोलले, की मला ही लोकं कळली, काय आहे ते, हे वगैरे. विशाल सुद्धा म्हणला, की "यांची माझ्यापासून किती फाटते." म्हणजे या गोष्टी बोलला, पण त्या गोष्टी जर का क्लिअर केल्या असत्या, तर प्रेक्षकांना बघायला मजा आली असती. चुगलीची मजा तीच आहे ना, की तुम्ही समोरासमोर क्लिअर कराल आणि मेकर्सला सुद्धा कंटेंट मिळेल. पण तुम्ही तो मेकर्सचा कंटेंट मारून टाकला, एवढं बोलता येईल. आणि ह्या आता येणाऱ्या काळात चुगल्या अशाच दिसणार आहेत. कोणी कोणाबद्दल बोलणार आहे, कारण हे बिग बॉसचं घर आहे. याच्यामध्ये जर का एकमेकांबद्दल चर्चा नाही झाली, तर ते बिग बॉस कसलं? तर हे असं सगळं जुळून आलेलं चित्र आहे आणि मला असं वाटतंय, की हे चुगलीचं दार खोलून एक नंबर काम केलेलं आहे. पुढे येणाऱ्या काळामध्ये हे चुगलीचं दार घरामध्ये आग लावण्याचं सुद्धा काम करणार आहे. मला असं वाटतंय प्रेक्षकांच्या सुद्धा चुगल्या ज्या आहेत त्या दाखवायला हव्यात. प्रेक्षक जो आहे तो आपापल्या आवडत्या कंटेस्टंटला जर का सांगू शकला, की बाबा तुझ्याविषयी हा हे बोललेला आहे, तुझ्याविषयी तो ते बोललेला आहे, तर प्रेक्षक सुद्धा या शोमध्ये अजून इन्व्हॉल्व होऊ शकतो. तर त्याची जरी सोय मेकर्सने केली तर खूप छान वाटेल. आता यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट ते म्हणजे इविक्शन. आता इविक्शनमध्ये भाऊंनी 3-3 जणांचे ग्रुप बोलवले आणि 3-3 जणांच्या ग्रुपमधून प्रत्येक ग्रुपमधून 2 लोकांना सेव्ह केलं आणि एकाला नॉमिनेट केलं किंवा बॉटममध्ये टाकला. पहिल्यामध्ये करणला टाकला, दुसऱ्यामध्ये जे आहे ते रुचिताला टाकली आणि तिसऱ्यामध्ये राधाला टाकली. आता हे अपेक्षितच होतं, की करणला जो ओव्हर कॉन्फिडन्स आला होता, त्यासाठी मेकर्स त्याला जागा दाखवणार होते आणि मेकर्सने त्याला बॉटम 3 मध्ये ठेवून जागा दाखवली. तरीसुद्धा करण जो आहे तो अजून ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होता आणि बोलला, की "भाई नाही मी याच्यातून सुद्धा वाचू शकतो." आता भाऊंनी काल जसं मी म्हटलं होतं किंवा मगाच्या लाईव्हमध्ये पण म्हटलं होतं आणि याआधी सुद्धा म्हणत आलेलो आहे, की आठवड्यात इव्हिक्शन होणार नाही. मगाच्या लाईव्हमध्ये तर हिंटच दिला होता मी, की इव्हिक्शन झालेलं नाहीये. बरीच लोकं लाईव्हला होती त्या सगळ्यांना माहीत आहे. तसंच झालेलं आहे, की इव्हिक्शन झालेलं नाहीये. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट हा आहे, की 9 लोकं परत एकदा पुढच्या आठवड्यासाठी नॉमिनेट आहेत आणि व्होटिंग लाईनसुद्धा ओपन झालेल्या आहेत. आता या 9 लोकांना वाचण्याची संधी फक्त एकच आहे, ती म्हणजे प्रेक्षकांनी यांना पोट भरून वोट करायचे. ज्याला जास्त वोट तोच वाचणार, ज्याला कमी वोट तो घराच्या बाहेर जाणार. आता वोटसुद्धा यांना कसे पडतील? यांना वोट यांच्या परफॉर्मन्सवर पडतील. यांनी जर का चांगला परफॉर्मन्स दिला, तरच यांना वोट मिळणार आहेत. जर का यांनी चांगला परफॉर्मन्स नाही दिला, तर ह्यांना वोटसुद्धा मिळणार नाहीत. एकंदरीत काय, ह्यांची जी गाडी आहे ते मध्येच अडकलेली आहे. आता बिग बॉस उद्यापासून काय ट्विस्ट आणतंय. आता उलटा-पुलटा रूम जो आहे तो ओपन होणार आहे. त्याच्यात गेल्यावरती उलटं-पुलटं होतंय का? कॅप्टनला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का? करणकडे असणाऱ्या पॉवर कीचं पुढे काय होणार आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्यापासून पाहायला मिळणार आहेत. घरामध्ये तन्वी आणि रुचिता कसे वागणार? नवीन कोणी विलन होणार का नवीन कोणी हिरो होणार? हे उद्यापासून कळणार आहे. ओव्हरऑल भाऊचा धक्का एंटरटेनिंग होता, मजेदार होता. पण याच्यातून लोकांना हवा तसा ड्रामा मिळाला नाही. तो ड्रामा शनिवारच्या एपिसोडलाच असतो. उद्याच्या एपिसोडचा परत एकदा आपण रिव्ह्यू करूया आणि उद्या बरंच काही घरामध्ये घडणार आहे. तूर्तास इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.